मी किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी साकोली, खडक-अर्जुनी तालुक्यातील मौजा सिंदीपार या गावी आहोत. आणि आपल्या सोबत आहेत बोर या पिकावर बऱ्याच वर्षापासून काम करणारे शेतीनिष्ठ शेतकरी श्री प्रवीण कापगते. तर आपण यापूर्वी भेटलो होतो की बोर या फळपिकाची छाटणी कशी करायची. आता पुन्हा आपण या ठिकाणी जेव्हा बांधणीचं काम सुरू आहे किंवा त्या प्रक्रियेमध्ये आहे आणि काही ठिकाणी बांधणी पण झालेली आहे, तर ती कशा प्रकारे करण्यात येते याबद्दल आपण विचारूयात. नमस्कार. नमस्कार सर. मला सांगा प्रवीणजी, आता प्रत्यक्ष एक झाड घेऊन की आपण याची कशा प्रकारे छाटणी केली. एक सुंदर छाटणी झालेली दिसते या बागेमध्ये आणि एक आकार सुद्धा झाडांना आलेला दिसतो. नक्की प्रवीण, मला आता असं सांगा की आपण छाटणी घेतो फळ सगळी निघाल्यानंतर 15 मे पासून. 15 मे पासून हो. तर मग आता पुढे कसं कसं हे झाड आपण डेव्हलप करतो, विकसित करतो, त्याच्या बघा काय सर, पद्धत आहे? आपण सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये आपण छाटणी घेऊ. हो. हा दुसऱ्या वर्षातला झाड आहे, म्हणजे 4 फुटवे. प्रत्येक झाडाला 4 फुटवे दिसतील किंवा कदाचित 5वा फुटवा आहे. अच्छा. आपला अंतर आहे या ठिकाणी 16x10. हा आता मिस इंडिया पहिल्या व्हेरायटी वर्षाचा स्टंप आहे, हा बरोबर? पहिल्या वर्षाचा हा स्टंप आहे. स्टंप आहे. एकच होता. त्याला आपण कट घेऊन घेतलं जमिनीपासून वीतभर अंतर किंवा अर्धा फूट अंतरावरून. आता त्यांना नवीन पालव्या झाल्या. नवीन पालवी घेताना फूट आली होती, नवीन फुटवे आले. आपण पाणी वगैरे सुरू केल्यानंतर खत वगैरे भरणी केली, पूर्ण मल्चिंग नवीन लावली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी यांना फुटवे आले. फुटवं भरपूर होतं. जवळपास एका झाडावर 12, 13, 15 फुटवे होते. बरोबर. आपण त्यांच्यामधून 5 ठेवलं. इकडे कोणत्या झाडावर 5 बघू शकता तुम्ही. यांची संख्या 1, 2, 3, 4, 5. अच्छा, आता 5 ठेवले. 5 फुटवे ठेवले. बाकीचे काढून टाकले. बाकीचे पूर्ण काढून टाकले. त्यांना अधिक पालवी आली होती पुन्हा, ते पण काढून. साधारणतः कोणत्या महिन्यात केलं फुटवे काढण्याचं काम? आता म्हणजे जून महिन्यात. जून महिन्याच्या शेवट फुटवे येऊन जातात. ज्यांची हाईट 2 फूट 1 फूट आली की बारीक बारीक काढून टाकायचं. 5 ठेवायचं, बाकीचं काढून घ्यायचं. म्हणजे जे ठेवलेलं झाल्यानंतर 1 महिन्याने की 1.5 महिन्याने? 30-35 दिवसानंतर काढू शकतो. 1-1.25 महिन्यामध्ये ते एकदा फूट निघाली की भरपूर फास्ट ग्रोथ घेतो. ग्रोथ भरपूर येतो. त्याच्यानंतर आपण 5 ठेवलं, बाकीचं काढून घेतलं. मग इथं यांची हाईट येते 2.5 ते 3 फूट आली की आपण त्यांना प्रत्येकाचा शेंडा कट करून घ्यायचा. बरं, कसा कुठे दाखवता आपण येईल? बघा, आपण ह्या फुटव्याचा विचार केला. हा फुटवा आहे. आता ह्या फुटव्याचा शेंडा कट केला आपण इथं. जनरली 2.5 ते 2.25 फीटवर शेंडा कट केला. आता यांना फांद्या, ह्या बाजूच्या फांद्या ज्या राहतात खाली, ह्या काढून घ्यायच्या. बाकीच्या ज्या बारीक बारीक फांद्या राहतात त्यांना फळ येत नाही खालतून. जुन्या फांद्या बाजूच्या राहतात त्या काढून टाकायच्या. ह्या काढल्या आहेत बघा, ह्या बारीक बारीक होत्या. त्या फांद्या केव्हा काढल्या? आता काढल्या. आता काढल्या आपण, व्यवस्थित दिसता यावं म्हणून. किंवा काढणेच होते, आता काढायचे आहेत. बरोबर आहे. इथं 2.25 फूटवर स्टंप घेतला. म्हणजे असं म्हणायचं की खालचा भाग मोकळा करायचा. हो, त्यापर्यंत सूर्यप्रकाश गेला पाहिजे. जसे जसे खालच्या फांद्या येत असतील तर त्यांना काढून टाकायचं. आता इथं 2.25 ते 3 फूटवर आपण कट घेतला. बरोबर. कट घेतल्यानंतर यांच्या फांद्यांचा विस्तार सुरू होतो. आता ह्या फांद्या घेतल्या तर या 2 ते 2.5 फीटवर यांना कट घेतला. आता बघा, इथं कट घेतलाय आपला. ह्या फांदीला किती? 2 फूट. 2 फूट समजा. ही फांदी घेतली तर इथून हे इथं 2 फीटवर कट घेतलाय. बरोबर. मग आता ह्या फांदी इथून कट घेतला, बाजूच्या फांद्यांचा विस्तार सुरू झाला. आता ही दुसरी 2 फीट होत आली. असा शेंडा कट करून घ्यायचा. शेंडा कट करायचा. आता आपला शेड्यूलच तो आहे. झाडाला आकार देण्यासाठी प्रत्येक स्टंपला 2 फीटची फांदी झाली, शेंडा कट करून घ्यायचा. असा हातानच, फक्त एक शेंडा हातानच, काही दुसरी व्यवस्था नाही. असं शेंडा हळूवार इकडे दिसलं पाहिजे. शेंडे कट करत जाणे. ज्या फांदीची हाईट 2 फीट आली लंबाई, बस काढून टाकायची. आता झाडाचा विस्तार हा आडव्या दिशेनं होईल, उभ्या दिशेनं होणार नाही. या उपफांद्या 2 फुटावर ज्यांची लंबाई 2 फीट झाली, हे समजा झाली. आता इथून 2 फीट हे काढून टाकू. एवढूसा फक्त पहिल्याच ज्या मुख्य फांद्या आहेत त्यांना 3 फूट पर्यंत येऊ द्यायचे. 3 फूट पर्यंत येऊ द्या. आपल्या कमरेच्या वरती काढून टाकायचे. मग आडव्या फांद्यांचा विस्तार सुरू होतो त्या ठिकाणी. आता झाडाची हाईट पाहू शकता तुम्ही. झाडांचा विस्तार हा आडव्या दिशेत होत चालला. छत्रीसारखा होईल. छत्रीसारखा होतच आहे बघा. छत्रीसारखा होईल. एकदम खांद्यांच्या जाडी आता तयार होईल. जेवढा आपण फुटवे कट करू, आडव्या फांद्या येतील. बरोबर. पूर्ण छत्रीसारखा झाड होईल. फळ लागल्याच्या नंतर तोडायला व्यवस्थित होईल. उंच जाणार नाही, बांधायला
आपला हा बांबूंचा आधार जो दिलाय त्यांना ह्या फांद्या बांधून टाकू. अच्छा, सध्या ह्या आता सध्या तुटण्याची शक्यता दाट असते, त्याच्यामुळे डेलिकेट आहेत, नाजूक आहेत. नाजूक असल्या कारणानं आपण त्यांना जवळपास 2.5-3 फीटची हाईट झाल्यानंतर हे असं बांबूच्या स्ट्रक्चरवर आधार देऊन आपण बांधून घ्यायची, बांधणी पाहिजे. या ठिकाणी पण मी नुकसान झालेलं दाखवू शकतो की जिथं 5 ठेवलं होतं तिथं 2च राहिलं. मोडले बांधणी व्हायच्या अगोदर, त्याच्यामुळे नुकसान होते. म्हणून लगेचच बांधणी झालेली बरी, वेळेवर व्यवस्थित होते. आता तुम्ही पाहू शकता. आणि ही जी शेंडा कटिंग म्हटलं, हे दर 10 दिवसानं करण्याचे आहे. हे कंटिन्यू करणे, तेवढी ग्रोथच राहते. दर 10 दिवसांनी तुम्ही शेंडा कट केलेल्या फांदीला लवकर सेटिंग होते. शेंडा कटिंग झालेल्याची एखादी फांदी तुम्ही नका करू आणि एका फांदीला शेंडा कटिंग करा, हिला लवकर सेटिंग होईल. शेंडा कट झालेल्या त्यांना होणार नाही, त्याची वाढ सुरू राहते जोमात. म्हणजे दर 10 दिवसांनी दर 10 दिवसांनी कटिंग करण्याच आहे. 2 महिने. अच्छा, त्या 2 महिन्यामध्ये कमीत कमी 6 वेळा. म्हणजे एकदा पहिली फांदी 3 फुटावर कट केल्यानंतर मग हा निरंतर 10 दिवसांनी आपल्याला सुरूच राहते, शेंडे मारण्याची प्रक्रिया करत राहते. बरं, मला असं सांगा, आता हे आता एवढी हाईट झालेली आहे, साधारणतः मला वाटते 5.5-6 फुटाच्या आसपास. 5 फीट 6 फीट. बरं, आता हे अजून किती वाढणार, म्हणजे कुठपर्यंत याचा कॅनॉपी डेव्हलप होईल? सर, ही जोपर्यंत पूर्णपणे सेटिंग नाही होत झाडाची तोपर्यंत वाढ सुरूच राहील. अच्छा, एकदा का झाडाला पूर्णपणे सेटिंग झाली की झाडाची वाढच थांबते. सप्टेंबर मध्ये जेव्हा त्यांच्या वाढीची जे अन्नद्रव्य आहे ते फळ घेणं सुरू करते, यांची वाढ थांबून जाते. त्याच्या सेटिंग झाली की एकदाची शेंडा वाढच बंद होते, म्हणजे आपल्याला शेंडा कटिंग करणे बंदच होते. बरं, साधारणतः किती अपेक्षित आहे, अजून किती फूट होईल? अधिक वरती तरी 2 फीट जाते. अच्छा, 8 फूट 7 फूट 7.5 फूट पर्यंत. परंतु जोपर्यंत 7 फूट जरी जाते, पण ज्या काळात फळ सेटिंग झालेली राहते, मग जसं जसं वजन होते तसं ते खालती येते, अधिक 6 फीट वर येते. मग यांना पुन्हा बांधावं लागणार? हो, बांधावं लागणार. यांची ह्या दोरीच्या बाजूला इकडे 2 फीट येते आरामात, मग यांना अधिक आपल्याला जायला. अच्छा, इकडे ह्या अशा लोंबतात, यांच्या छत्रीचा आकार होते ना, बाहेर येतात, वरती पण जाणार ते तर याच्यावर येते, असं बसून जाते, उंच जाते. ही अशी बसणार वर गेलेली आणि खाली आपण याला खिचून असं बांधून घेऊ, असे बांधणार. बाहेर आलेल्या फांद्या अशा इथं बांधून, पण फळ सेटिंग झाल्यानंतर आता काही बांधायची गरज नाही, कारण त्याच्यावर आता वजन नाही. छोट्या छोट्या फांद्यांना घेऊन बांधावं लागते, कारण का एक हे छोटीशी फांदी राहते आणि हिच्यावर 2 किलो वजन राहते, पेलू नाही शकत. बरोबर, मग त्याच्यासाठी बांधलेली राहिली की ते वजन मेंटेन करते. याच्यामध्ये काही फवारणीचं किंवा फवारणीचं, याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीचे जे फुटवे निघतात त्या काळापासून दर 15 दिवसानं एका हलक्या म्हणजे बुरशीनाशक कार्बन डायझिम मँगोजेब आहे, त्याच्यानंतर माव्यासाठी इमिडा वगैरे, आणि एक अळीसाठी साधी क्लोरो. अच्छा, हे असे 3 मिश्रण घेऊन फवारणी दर 15 दिवसांना करत राहायचे, 2 ते 3 फवारण्या. बरोबर. त्याच्यानंतर आता शेड्यूल होईल यांना फ्लावरिंगचा. आता महिना सुरू आहे ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये यांना भरपूर फ्लावरिंग राहील. आता यायच्या सुरू झाल्या कड्या. अच्छा, आज 18 तारीख, 18 ऑगस्ट. बस 10 दिवसानंतर ते 15 दिवसानंतर हा फांद्यांना दिसलेला बारकडी ह्या दिसत आहेत बघा, कड्या आल्या. पानाच्या देठीजवळ, प्रत्येक पानाच्या देठीजवळ कड्या निघतील आता. अच्छा, इथे ह्या कड्या निघून राहिल्या. जसं जशा मोठ्या होतील दिसतील. आता सुरुवात झाली. 10 ते 12 दिवसानंतर लागतात. आता एवढा भाग समजा फांदीचा उपफांद्यांनाच लागतील सर. आपण इथून कट घेतला, ही एक फांदीचा विस्तार होईल, ही फांदीचा विस्तार होईल, ईचा विस्तार होईल, ईचा विस्तार होईल, म्हणजे एका जो कट घेतला याच्यामध्ये 4-5 फांदे येतील. ह्या उपफांद्यांनाच बहार येतो, मुख्य फांदीला बहार येणारच नाही. आता इथे पण ही एक फांदी आहे, ती हिला नाही येणार, यांना येतील. यांना येतील. आपण कट घेतल्यानंतरच याचा विस्तार होईल. कोवड्या आणि नवीन आहेत, बहार पण येतो आणि झाडाची वाढ पण सुरू राहते त्याच काळात. आणि बहाराच्या ठिकाणी भरपूर नियोजन, सूक्ष्म नियोजन पाहिजे. बुरशीनाशक वारंवार, कीटकनाशक, आणि त्या काळात मधमाशा येतात तर कीटकनाशक थोडं जपूनच वापरावं लागते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हार्ड त्याची म्हणजे मेहनत घ्यावी लागते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 2 महिन्यामध्ये यांना सेटिंग जे व्हायचे ते होईल. सप्टेंबर महिन्यात सेटिंग होते आणि ऑक्टोबर तेच झालेली सेटिंग जपणे कोवडी असते. नाही तर 2-3 दिवस पाऊस झाला, आपला फवारा नाही झाला एखादा बुरशीनाशकचा, गळून जाते, काळी पडून. भरपूर, कारण वर्षभराचं एकच पीक घेतो आपण, आणि एकदा सेटिंग झालेला माल गळला का डबल पुन्हा येत नाही. तो काळ गेला की संपला विषय.
बरोबर आहे. याच्यामध्ये आता सर रासायनिक खत नाही, आता सूक्ष्म खते, कॅल्शियम आहे, बोरान आहे, हे खालतून देऊ. आतापर्यंत दिलेलं नाही, ठिबक मधून देणार. ठिबक मधून. आता शेणखत वगैरेचा भर दिला होता, त्याच्यावरच आहे जे ग्रोथ दिसते, दुसरा एक्स्ट्रा काही नाही. पण येणाऱ्या 10 दिवसात आता फुल शेड्यूल मध्ये कॅल्शियम आहे, बोरान आहे, एनपीके आहेत, पण फार कमी. फवारणीमधून मायक्रोन्यूट्रिएंट प्रत्येक फवारणीत वापरण्याचे. अच्छा. ही डिफिशियन्सी नाही यायला पाहिजे. डिफिशियन्सी आली फळगड होईल, फुलगड होईल. बोरान, मॉलिब्डेनम, फेरस, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये सगळं कंटिन्यू होऊन जातात. प्रत्येक फवारणीत आपण ते ठेवत जातो. आणि सोबत सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट जे म्हटलं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर पण. अच्छा, ते पण सोडत राहतो. हे आता मिस इंडिया व्हेरायटी आहे. हो. साधारणतः या पद्धतीनं मॅनेजमेंट केलं तर या झाडावर किती किलो फळ धरू शकते? इंडिया व्हेरायटी आहे, त्याच्यामुळे आपण ऑल ॲव्हरेज घेतला तरी 60 किलो पर्यंत ॲव्हरेज प्रत्येक झाडामध्ये मेंटेन होते. अच्छा. आणि हीच ग्रीन ऍपल बेर राहिली, तिचा ॲव्हरेज जास्त येतो, कारण का त्याचा साईज मोठा असतो. तर ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार सर, धन्यवाद.